मित्रांनो, कधी असा विचार केलाय का? आपण जन्मलो त्या दिवसापासून आपण दररोज काय गमावत आहोत? उत्तर अगदी सोपं आहे, वेळ. वेळ ही अशी एक गोष्ट आहे जी कुणीही थांबवू शकत नाही. पैशासाठी बँक असते, सोन्यासाठी लॉकर असतात, पण वेळेसाठी कुठेच स्टोरेज नाही. एकदा एका मुलानं आपल्या वडिलांना विचारलं, बाबा, तुमच्याकडे इतके पैसे आहेत, गाडी आहे, बंगला आहे, पण मला रोज वेळ का देता येत नाही? तेव्हा वडील हसले आणि म्हणाले, बाळा, पैसा परत मिळू शकतो, पण वेळ परत मिळत नाही. म्हणून आज मी कामात वेळ घालवला तर तुझ्यासोबत तो वेळ पुन्हा कधी येणार नाही. ही गोष्ट छोटी आहे, पण यामधून शिकवण खूप मोठी आहे. मित्रांनो, आपण रोज वेळ नाही म्हणून किती बहाणे करतो. जिमला जायचं होतं पण वेळ नाही, अभ्यास करायचा होता पण वेळ नाही, स्वप्न पूर्ण करायचं होतं पण वेळ नाही. पण खरी गोष्ट ही आहे, वेळ नसतो असं नाही, आपण वेळेचं महत्त्व ओळखत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यात फक्त 50 वर्ष जगून दाखवलं, पण त्या 50 वर्षात त्यांनी असं काम केलं की शतकानुशतकं लोक त्यांना आठवत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिवसाचे 18 तास अभ्यास केला, म्हणून ते महान झाले. त्यांच्याकडे जास्त वेळ नव्हता, पण त्यांनी प्रत्येक क्षणाचं सोनं केलं. वेळेचं महत्त्व ओळखा, दिवसाचं नियोजन करा, रोज थोडं थोडं शिका, आणि महत्त्वाचं म्हणजे वेळ वाया घालवू नका. कारण लक्षात ठेवा, वेळ गेली की परत येत नाही. वेळ थांबत नाही, वेळेला हरवू शकत नाही, पण वेळेला वापरून आपण जगही जिंकू शकतो. मित्रांनो, वेळ हा देवाने दिलेला सर्वात मौल्यवान आशीर्वाद आहे. जो वेळ वाया घालवतो तो आयुष्य वाया घालवतो, आणि जो वेळेचं महत्त्व ओळखतो तो कुठल्याही अडचणीवर मात करतो. म्हणून आजपासून ठरवा, मी वेळेचा गुलाम नाही, मी वेळेचा मालक आहे. मित्रांनो, हे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.